नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1857 ची जी क्रांती झाली होती त्यावरती प्रश्न पाहणार आहोत। 1857 चा जो उठाव आहे यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतो। आजचे जे प्रश्न आहेत मित्रांनो, ते सर्व प्रश्न आपण वन लाइनर क्वेश्चन आन्सर घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थितपणे लक्षात राहतील। आणि हा असा टॉपिक आहे ज्यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये एकतरी प्रश्न विचारला जातो। त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बिलकुल स्किप करू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर पहा, पहिला प्रश्न आहे आजचा, भारतात 1857 ची क्रांती कोठे सुरू झाली? तर मेरठ या ठिकाणी सुरू झाली होती भारतामध्ये 1857 ची क्रांती। लक्षात ठेवा, बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, ग्रीस केलेले काडतुसे वापरण्यास नकार देणारा पहिला भारतीय सैनिक कोण होता? तर मंगल पांडे हा होता ग्रीस केलेले काडतुसे वापरण्यास नकार देणारा पहिला भारतीय। 1857 ची क्रांती कधी सुरू झाली? तर 10 मे 1857 ला सुरू झाली होती। मित्रांनो, हा जो 1857 चा उठाव आहे हा ब्रिटिशांच्या वसाहतवादी जुलुमशाही विरुद्धचा पहिला मोठा स्वातंत्र्य लढा होता आणि या उठावाला शिपाही विद्रोह असं सुद्धा म्हटलं जातं, तर लक्षात ठेवा। आणि हा उठाव कधी सुरू झाला? तर 10 मे 1857 ला मेरठ या ठिकाणी सुरू झाला होता, तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती। 1857 च्या उठावात महत्त्वाची भूमिका बजावणारे मंगल पांडे कोणत्या बटालियनचे होते? तर ते 34व्या नेटिव्ह इन्फंट्री या बटालियनचे होते मंगल पांडे। चला पुढचा प्रश्न आहे, 1857 च्या बंडाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर लॉर्ड कॅनिंग हे होते, लक्षात ठेवा। 1857 चा जो उठाव आहे त्यावेळी आपल्या भारताचे गव्हर्नर जनरल होते लॉर्ड कॅनिंग। नेक्स्ट क्वेश्चन, राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ नाव काय होते? तर मणिकर्णिका हे नाव आहे राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ नाव। 1857 च्या क्रांतीच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? तर लॉर्ड पाल्मस्टन हे होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, बिहारमधील 1857 च्या बंडाचे नेतृत्व कोणी केले आहे? तर कुंवर सिंग यांनी केले आहे बिहारमधील 1857 च्या बंडाचे नेतृत्व। नेक्स्ट क्वेश्चन, 1857 च्या बंडाला षडयंत्र कोणी म्हटले आहे? तर जेम्स आउटराम आणि डब्ल्यू टेलर यांनी म्हटलेलं आहे 1857 च्या बंडाला षडयंत्र। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला आपल्या जीकेची पीडीएफ हवी असेल तर ते अवेलेबल आहे। आपण जे जीकेचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर ते सुद्धा प्रश्न तुम्हाला या पीडीएफमध्ये पाहायला मिळणार आहेत। आणि त्याचबरोबर वारंवार परीक्षेमध्ये जे प्रश्न रिपीट होतात ते प्रश्न सुद्धा तुम्हाला या पीडीएफमध्ये पाहायला मिळणार आहेत। तर त्यासाठीच मित्रांनो ही पीडीएफ खूप महत्त्वाची असणार आहे प्रत्येक परीक्षेसाठी, तुमची कोणतीही परीक्षा असो। त्यासाठी ज्यांना कुणाला ही पीडीएफ हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। 1857 च्या बंडाच्या वेळी अलाहाबादला आपत्कालीन मुख्यालय कोणी बनवले आहे? तर लॉर्ड कॅनिंग यांनी बनवले। विद्यार्थी मित्रांनो, हा जो 1857 चा उठाव आहे तर याची नेमकी कारणे काय आहेत हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे। तर लक्ष द्या, कंपनीच्या सैन्यातील एकाच पदावर असलेले ब्रिटिश व भारतीय सैनिकांमध्ये भेद केला जात असे। ब्रिटिश सैनिकांना भारतीय सैनिकांपेक्षा अधिक सोयीसुविधा आणि जास्त पगार दिला जात असे। आणि त्याचबरोबर कंपनी सरकारने भारतीयांना नीळ, अफू अशी नगदी पिके घेण्यास सक्ती केली होती। ते भारतीयांकडून ही पिके स्वस्तात विकत घेत आणि चीनमध्ये जाऊन मोठ्या नफ्याने ती विकत असत। शेतकरी कामगारांकडून मोठ्या प्रमाणावर कर वसुली केली जात असत। आणि 1857 च्या सुरुवातीला सरकारने एनफील्ड नावाच्या नव्या बंदुका आणल्या। त्या बंदुकाची काडतुसे गुळगुळीत होण्यासाठी गायीच्या व डुकराच्या चरबीत बुडवलेली असत। गाय ही हिंदूंना पवित्र आहे तर डुक्कर मुसलमानांना निषिद्ध असते। बंदुकीत भरण्यापूर्वी अशी काडतुसे ओठात धरून उघडावी लागत, त्यासाठी ती काडतुसे तोंडात घालण्याची जबरदस्ती केल्याने भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता। या अशा कारणांमुळे शिपायांनी बंड पुकारण्याचे ठरवले। खरं तर ही कारणे केवळ निमित्तमात्र होती। खरे कारण म्हणजे भारतीयांना आपला देश हा ईस्ट इंडिया कंपनीपासून मुक्त करायचा होता। तर ही झाली कारणे मित्रांनो। तर सर्व महत्त्वाची माहिती आपण देण्याचा प्रयत्न करतोय जे की परीक्षेसाठी महत्त्वाची असते। तर त्यासाठीच व्यवस्थितपणे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला हा जो टॉपिक आहे तो संपूर्ण याच व्हिडिओमध्ये लक्षात येऊन जाईल। चला आपला पुढचा प्रश्न काय आहे, 1857 च्या बंडाचे नेते तात्या टोपे यांचे खरे नाव काय होते?
तर रामचंद्र पांडुरंग हे त्यांचे खरे नाव आहे, तात्या टोपे यांचे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1857च्या क्रांतीमध्ये मानसिंगने कोणाचा विश्वासघात केला आणि नंतर ब्रिटिशांनी त्याला अटक करून फाशी दिली? तर तात्या टोपे यांचा विश्वासघात केला होता मानसिंगने आणि त्यानंतर ब्रिटिशांनी त्याला अटक केली होती आणि त्याला फाशी देण्यात आली. 1857च्या संपूर्ण क्रांतीचे नेतृत्व कोणी केले? तर बहादूर शाह जफर यांनी केले आहे 1857च्या संपूर्ण क्रांतीचे नेतृत्व. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1857च्या बंडाची सुरुवात कोणी केली? तर सैनिकांनी केलेली आहे. आताच आपण पाहिलेलं आहे मित्रांनो, ही 1857च्या बंडाची सुरुवात ही सैनिकांनी केली. शेवटच्या लढाईत राणी लक्ष्मीबाई यांना कोणाचा सामना करावा लागला? तर त्यांना ह्युरोज यांचा सामना करावा लागलेला आहे. 1857च्या बंडाच्या वेळी बहादूर शहाने शाह आलम बहादूर ही पदवी कोणाला दिली होती? तर भक्त खान यांना दिलेली आहे ही पदवी. चला पुढचा प्रश्न, 1857च्या संघर्षात सर्वात जास्त सैनिक कोठून सहभागी झाले होते? तर 1857च्या संघर्षात सर्वात जास्त सैनिक हे अवध येथून सहभागी झाले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य कारण काय होते? तर ग्रीस केलेल्या काडतुसाचे वापर. 1857च्या बंडातील कोणत्या नेत्याचे नाव धोंडपंत होते? तर नानासाहेब यांचे नाव होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मंगल पांडे यांना फाशीची शिक्षा कधी झाली? तर 8 एप्रिल 1857ला झाली आहे. पहा मित्रांनो, 1857च्या उठावात मंगल पांडे यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात बंडखोरी केली, ज्यासाठी त्यांना 8 एप्रिल 1857 रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली होती. चला पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1857च्या बंडात प्रथम कोणी बलिदान दिले आहे? तर मंगल पांडे यांनी दिले. 1857च्या उठावाच्या ताकदीचा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता होता? तर हिंदू मुस्लिम एकता हा होता सर्वात महत्त्वाचा घटक 1857च्या उठावाच्या ताकदीचा. चला पुढचा प्रश्न आहे, तात्या टोपे यांनी 1857च्या बंडात सैन्याचे नेतृत्व कोणत्या शहरातून केले? तर त्यांनी कानपूर या शहरातून सैन्याचे नेतृत्व केलेले आहे 1857च्या बंडाच्या वेळी. चला पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिशांनी भारतीय सैन्यात ग्रीस केलेल्या काडतुसाचा समावेश केव्हा केला? तर जानेवारी 1857ला केला आहे. 1857च्या बंडानंतर भारतीय सैन्याच्या नव्या स्थापनेसाठी कोणता आयोग स्थापन करण्यात आला? तर पील आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. पहा मित्रांनो, 1857च्या बंडानंतर भारतीय सैन्याच्या नव्या स्थापनेसाठी पील आयोग स्थापन करण्यात आला. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1857चे बंड कोणत्या उर्दू कवीने पाहिले होते? तर मिर्झा गालिब यांनी पाहिले आहे. 1857च्या बंडात इंग्रजांचा कट्टर शत्रू कोण होता? तर मौलवी अहमदुल्ला शाह हा होता 1857च्या बंडात इंग्रजांचा कट्टर शत्रू. 1857च्या बरेली बंडाचा नेता कोण होता? तर खान बहादूर हा होता. 1857च्या बंडाला स्वातंत्र्याचे पहिले युद्ध म्हणणारा आधुनिक इतिहासकार कोण होता? मित्रांनो, हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे, स्टार मार्क करून घ्या. तर पहा मित्रांनो, कोण होता? तर S.N. सेन हा होता 1857च्या बंडाला स्वातंत्र्याचे पहिले युद्ध म्हणणारा आधुनिक इतिहासकार. चला आपला पुढचा प्रश्न आहे, राणी लक्ष्मीबाई यांची समाधी कोठे आहे? तर ग्वाल्हेर या ठिकाणी आहे. 1857च्या युद्धात कोणते ठिकाण प्रथम ब्रिटिशांनी पुन्हा ताब्यात घेतले? तर दिल्ली हे ठिकाण आहे जे 1857च्या युद्धात ब्रिटिशांनी पुन्हा ताब्यात घेतले होते. 1857च्या बंडात राणी लक्ष्मीबाई यांनी सैन्याचे नेतृत्व कोठून केले? तर झाशी येथून केले आहे राणी लक्ष्मीबाई यांनी सैन्याचे नेतृत्व. 1857च्या युद्धात अलाहाबादच्या सैन्याचे नेतृत्व कोणी केले? तर मौलवी लियाकत अली यांनी केले आहे. ब्रिटिश लष्करी अधिकारी ह्युजेस यांनी भारतीय क्रांतिकारांमध्ये तो एकमेव माणूस आहे असे कोणाला म्हटले आहे? तर राणी लक्ष्मीबाई यांना उद्देशून म्हटलेला आहे. चला पुढचा प्रश्न आहे, 1857च्या बंडात दिल्लीतील सैन्याचे नेतृत्व कोणी केले? तर भक्त खान यांनी केलेले आहे.
1857च्या बरेली बंडाचा नेता कोण होता? तर खान बहादूर खान हा होता. 1857च्या क्रांतीमध्ये सर्वप्रथम कुणाला फाशी देण्यात आली? तर मंगल पांडे यांना सर्वप्रथम फाशी देण्यात आलेली आहे 1857च्या क्रांतीमध्ये. चला आपला पुढचा प्रश्न आहे, बैरकपूर छावणीचे नेतृत्व कोणी केले? तर मंगल पांडे यांनी केले आहे. कानपूर बंडाचे नेतृत्व कोणी केले? तर नानासाहेब यांनी केले आहे कानपूर बंडाचे नेतृत्व. बहादूर शाह जफर कोण होता? तर शेवटचा मुघल शासक होता बहादूर शाह जफर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लखनौ बंडाचे नेतृत्व कोणी केले आहे? तर बेगम हजरत महल यांनी केलेले आहे लखनौ बंडाचे नेतृत्व. विद्यार्थी मित्रांनो, या 1857च्या उठावाचे नेते कोण होते? तर राणी लक्ष्मीबाई, बहादूर शाह जफर, मंगल पांडे, नानासाहेब, तात्या टोपे, मानसिंग, कुंवर सिंग, बेगम हजरत महल, लियाकत अली आणि भक्त खान हे होते या 1857च्या उठावाचे नेते. तर विद्यार्थी मित्रांनो, ही झाली संपूर्ण माहिती 1857च्या उठावाची. तर जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आणि त्यासंबंधी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तुम्हाला हा आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. आणि हो मित्रांनो, आपल्याकडे जीकेची PDF सुद्धा अवेलेबल आहेत. ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.